नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण फ्राईड राईस करणार आहोत. म्हणजे घरातल्या अगदी छोट्याशा सामानामध्ये कधीतरी तुम्हाला चायनीज खायची इच्छा झाली तर तुम्ही हा फ्राईड राईस करून पाहू शकता. तर याच्यावरती तुम्ही अंडा फ्राईड राईस हा एक ऑप्शन आपण ठेवणार आहे. तर तो कसा करायचा ते मी शेवटी दाखवणार आहे. तुम्ही व्हेज ॲज वेल अंडा राईस असा 2 प्रकारामध्ये तो करून खाऊ शकता. अगदी सोपी पद्धत आहे. यासाठी मी घेतलाय कांदा, गाजर, त्यानंतर चिली फ्लेक्स आणि बारीक लसूण मी चिरून घेतलेला आहे. ही शेजवान चटणी मी घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडची शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस इथे वापरू शकता. त्यानंतर ही कांद्याची पात मी इथे घेतलेली आहे. तर या 5 भाज्या आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही ढोबळी मिरची आणि श्रावणी घेवडा सुद्धा यामध्ये वापरला तरी तोही खूप छान लागतो. तर यातली कुठली भाजी तुम्हाला आवडत नसेल तर ती तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर मी इथे हा जो कोबी आहे तो मी धुवून बारीक चिरून छान पाण्यामध्ये ठेवलेला आहे. त्याचं कारण असं की पाण्यात टाकल्यानंतर हा एक मोकळा होतो छानपैकी आणि व्यवस्थित तो भातामध्ये कोट होतो. त्यानंतर आपण मसाल्यांमध्ये इथे घेतलेलं आहे लाल तिखट थोडंसंच घेतलेलं आहे मी, कारण ऑलरेडी आपण इथं मिरची वापरलेली आहे. त्यानंतर काळी मिरीची पूड आहे आणि हा जो आहे तो शेजवान मसाला आहे. तो तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता. पहा इथे आपण एक अर्धा तास आधी इथे आपण हा तांदूळ भिजत घातला होता. हा बासमती तांदूळ आहे, आपण बिर्याणीसाठी वगैरे वापरतो तो. आणि इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपल्याला या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हा भात आपल्याला उकळी काढायला टाकायचा आहे. ठीक आहे. तर बघा मी या पाण्यामध्ये थोडा आधी एक लिंबू पिळून घेते. लिंबाने काय होतं ना, राईस सगळा मोकळा होतो आणि भाताला एक छानसा एक फ्लेवर येतो त्यामुळे. तर आता आपण यामध्ये आपला हा जो भिजवलेला तांदूळ आहे तो मी टाकून घेते. आपल्याला हा राईस जास्त शिजवायचा नाहीये. आपल्याला हा फक्त एक छानपैकी असा उकळी काढून घ्यायची आहे. त्याने आपल्याला चेक करून बघायचा आहे तो थोडासा शिजला, कारण फ्राईड राईस आपण करणार आहोत. फ्राईड राईसचा एक प्रकार आहे, त्यामुळे खूप शिजलेला भात नको, आपल्याला तो मोकळा मोकळा करायचा आहे. ठीक आहे. इथे आता आपण 2 अंडी फोडून घेतलेली आहेत, ती आपल्याला लागणार आहेत आता शेवटी. तर मी यामध्ये थोडंसं मीठ टाकते अंड्यामध्ये. जास्त मीठ हे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता, तुम्हाला किती कमी जास्त लागतं. आणि यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. ठीक आहे ना. आपल्याला तुम्ही मिरची पावडरही टाकू शकता. मी चिली फ्लेक्स टाकलेत कारण आपल्याला त्याचा जो फ्लेवर्ड आहे तो चायनीजमध्ये बनवायचा. तर मी आता हे फेटून बाजूला ठेवून देणार आहे. ठीक आहे. तर पहा माझं हे फेटून झालेलं आहे. तुम्ही इथे लाल तिखट मिरची पावडरचाही वापर करू शकता, त्यानंही एक छानसा फ्लेवर येतो. मी चिली फ्लेक्स वापरलेत कारण आपण बऱ्यापैकी मसाल्यांचा वापर कमी इथे करणार. तर आता हा मी एक छोट्याशा चाळणीमध्ये तो काढून घेणार आहे. सगळं पाणी निथळून घेणार आहे. तांदळातलं हे जे पाणी आहे, आपण तांदूळ छानसं शिजवलेलं हे जे पाणी आहे, तर ते तुम्ही गार झाल्यानंतर फेस पॅक मध्ये वापरू शकता. म्हणजे यामध्ये तुम्ही डाळीचं पीठ घाला, त्याच्यानंतर टॅमॅटोचा रस घाला आणि तुमच्या चेहऱ्याला फेस पॅक म्हणून वापरा. अतिशय छान फेस पॅक तयार होतो. पूर्ण टॅन निघून जाते तुमच्या चेहऱ्याची. आणि तांदळाचं हे जे पाणी आहे गार झाल्यानंतर तुम्ही केसांनाही लावू शकता. त्याने केसांना एक वेगळीच चमक येते. फक्त गार होऊन द्यायचे, वाया घालवायची काही गरज नाहीये, कारण याच्यामध्ये तांदळाचा सगळा अर्क उतरला जातो. ठीक आहे. तुम्ही इथे पाहू शकता भात कसा मोकळा छान झालेला आहे आणि तो मी पाणी काढून एका चाळणीमध्ये काढलेला आहे. हे पहा. ठीक आहे. प्रत्येक दाणा दाणा त्याचा मोकळा झालेला आहे, कारण आपण त्या पाण्यामध्ये लिंबू पिळला होता. ही त्याची खरी ट्रिक आहे. तर मी तुम्हाला आता आणखी एक आयडिया याची सांगणार आहे. हे पहा, सगळा दाणा दाणा त्याचा मोकळा आहे. तर तुम्ही इथे पहा, मी एक छान अशी लोखंडाची कढई घेतलेली आहे, जी मी खास चायनीजसाठी घेतलेली आहे. आणि यामध्ये मी आता तेल टाकलंय, तर आपण थोडंसं तेल तापून देऊया. तर पहा, इथे फक्त आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी भाज्या फ्राय होईपर्यंत इथे डीप फ्रीजरमध्ये मी याला ठेवून दिलेला झाक आणि मी बंद करते. तर बघा मी कढईत ह्या भाज्या टाकलेल्या. त्या मी आता पटापट 1-2 मिनिटं फक्त तेलावरती हलवून घेते.
त्यानंतर आपण त्यामध्ये हे मसाले टाकूयात जे आपण मगाशी घेतले होते. त्यामध्ये मिरची पावडर आहे, त्यानंतर ही त्याच्यामध्ये काळी मिरीची पावडर आहे आणि थोडासा त्यामध्ये शेजवान मसाला आहे. तर तेही आपल्याला असं फटाफट हलवून घ्यायचं. फ्राईड राईस आहे हा, खूप स्पायसी किंवा कलर वगैरे मी त्यात टाकलेला नाहीये. तुम्ही पाहू शकता त्याला छानसा असा कलर येतो. आपण हे लोखंडाच्या कढईमध्ये करतोय. आता यामध्ये आपल्याला शेजवान सॉस मी टाकते. ठीक आहे, शेजवान सॉस टाकते मी. शेजवान सॉस मी टाकून घेतलेला आहे आणि पटापट मला तो आता हलवून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता शेजवान सॉस मध्ये सोया सॉस असतो, रेड चिली सॉस असतो. आपल्याला वरून फारसं काही टाकायची आवश्यकता नाहीये. आपल्याला एक माइल्ड हा मी राईस करणार आहे. ठीक आहे, भाज्या होत आलेल्या आहेत. आता आपण राईस काढून यामध्ये टाकूया. मैत्रिणींनो पहा, आपण आता हे जे अंडा आपण केलं होतं ना, तर ते मी यामध्ये टाकून दिलेलं आहे. ठीक आहे, अंडा आपण टाकलंय यामध्ये फेटलेलं. अंडा यामध्ये होऊ द्यायचं असं. आणि बघा ते आळायच्या आतमध्ये. ठीक आहे, यामध्ये आपल्याला आता राईस टाकून घ्यायचा आहे आणि फटाफट आपल्याला त्या राईसला स्टर करायचं आहे, हलवायचं आहे. हे पहा, मी राईस टाकून घेतलेला आहे आणि मी तो आता फक्त असा पटपट हलवून घेणार आहे. तुम्ही बघू शकाल खूप सुंदर हा फ्राईड राईस होतो आणि अगदी हॉटेल सारखा लागतो, मोकळा होतो छानपैकी. त्यांना थोडा जास्त स्पायसी असा हवा असेल, म्हणजे जसा आपण स्ट्रीटवरती खातो तसा हा राईस होतो आणि भन्नाट लागतो चवीला. तुम्ही पाहू शकता. हे पहा किती फटाफट होतो. फक्त याला कंटिन्यू हलवत राहायचं आपल्याला, कारण याला वाफ वगैरे आपल्याला काढायची नसते. अंडा यामध्ये पूर्ण मिक्स झालेलं आहे. आपण हा राईस असा मस्त हलवून घेऊ. यामध्ये लाल तिखटाचं प्रमाण जर तुम्ही वाढवलं तर आणखी थोडासा तो स्पायसी दिसतो. आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं अजिनोमोटो किंवा फारसा आपण त्याच्यामध्ये सॉसेस खूप जास्ती टाकलेले नाहीये. हा माइल्ड आणि छान असा अंडा राईस हा तयार होतो. खायलाही खूप सुंदर लागतो. मी या रेसिपीमध्ये जो कोबी आहे तो शेवटी असा फ्राय करून मस्तपैकी घालते, त्याला एक छानसा फ्लेवर यावा म्हणून. आणि हे बघा, थोडीशी कोथिंबीर आपण टाकूयात यामध्ये. कोबी तुम्हाला कांदा परतायच्या आधी जरी घालायचा असेल तर तसाही तुम्ही घालू शकता. तो असा डायरेक्ट टाकला तरीही छान लागतो, पण यामुळे थोडंसं त्याला छानसा असा एक कोटिंग आणि कलर पण छान येतो आणि चवीलाही छान लागतो. कोबी जर असा तुम्ही वेगळा थोडासा साईडला फ्राय करून त्यामध्ये टाकलात तर. खूप तेलात नाही करायचा, हलका फ्राय करायचा. तर बघा, इथे राईस तयार झालेला आहे. पाहू शकता किती सुंदर दिसतोय. रंग, टेक्स्चर केवढं छान आलेलं आहे. अगदी हे पहा, मोकळा मोकळा झालेला आहे. आणि तर बघा, फ्राईड राईस तयार आहे जेवणासाठी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.